दरम्यान नागपूरच्या रेशीम बागेत संघाचं बौद्धिक आहे आणि महायुतीचे घटक पक्ष इथे उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे उपस्थित आहेत। आपण पाहतोय संघ आता या महायुतीच्या घटक पक्षांना मार्गदर्शन करेल। आपण पाहतोय सध्या राष्ट्रवादीचा एकच आमदार तिथे उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे उपस्थित राहिलेले आहेत। नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक केलं जाणार आहे आणि या बौद्धिकाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपाचे नेतेही उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे उपस्थित आहेत। संघाचे पदाधिकारी उपस्थित आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। तर महायुतीचा घटक पक्ष असलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एकच आमदार तिथे उपस्थित आहेत। अजित पवार या बौद्धिकाला उपस्थित राहणार का हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे। तर रेशीम बागेत हेडगेवार यांच्या पुतळ्याला नमन करून देवेंद्र फडणवीस ह्या बौद्धिकाला हजेरी लावतील। नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक केलं जाणार आहे आणि या बौद्धिकाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपाचे नेते उपस्थित आहेत। हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे आणि हिवाळी अधिवेशनात म्हणजेच विधान भवनात जाण्याआधी या बौद्धिकाला महायुतीच्या घटक पक्षांची उपस्थिती आहे। मात्र महायुतीचा घटक पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवार या बौद्धिकाला उपस्थित राहणार का हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम। हितेश, रेशीम बागेत आहात, संघाचं बौद्धिक आहे आणि या बौद्धिकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः इथे आलेले आहेत। अजित पवार इथे येणार आहेत का? राष्ट्रवादीचा एकच आमदार तिथे उपस्थित आहे सध्या। नक्कीच सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आत्ताच इथे पोहोचलेले आहेत। ते देखील दर्शन घेत आहेत। दर्शन घेतल्यानंतर जे आहेत ते शिवाय सभागृहात जे आहे ते जातील। तिथे देखील ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे। कशा पद्धतीने राज्याचं काम करण्यात येईल याबद्दल जे काही सगळ्यांमध्ये एक मत होऊन जे काही मार्गदर्शन होणार आहे ते इथे दिलं जाणार आहे। राष्ट्रवादीकडनं अपेक्षा होती की अजित पवार जे आहे ते इथे येतील, मात्र अजूनपर्यंत ते आलेले नाहीये। मात्र त्यांचे एक जे आमदार आहेत जे कार्यामुळे त्यांचं नाव आहे आणि ते देखील ते इथे आलेले आहेत। मात्र त्यांच्याशिवाय अजून दुसरं जे आहे ते कोणी इथे आपल्याला अजूनपर्यंत येताना पाहायला मिळालेलं नाही। जर अजित पवार इथे आले नाही, बौद्धिकाला त्यांची अनुपस्थिती असेल तर राजकीय वर्तुळात वेगळा संदेश जाऊ इच्छितो का? कारण हा मुद्दा विरोधक पुन्हा उचलून धरू शकतात। या संदर्भात अधिकची माहिती बघितलं गेलं तर प्रचारादरम्यान लाडकी बहीण योजनेचा जो कार्यक्रम नागपूरमध्ये करण्यात आला होता त्यावेळी देखील अजित पवार जे आहेत ते त्यांनी इथे येण्यास नकार दिला होता। त्याचप्रमाणे यावेळेसही कदाचित ते इथे येतील की नाही याकडे पाहणं महत्वाचं आहे। मात्र नेहमीप्रमाणे जे अजित पवार जे आहेत तिथे येण्यास नकार देतात त्याकरता विरोधक कशा पद्धतीने आपली भूमिका त्यापुढे मांडतील हे पाहणं तितकंच गरजेचं आहे। मात्र अजूनपर्यंत देखील अजित पवार इथे आलेले नाही। हितेश, सध्या बौद्धिकाला कोणाकोणाची उपस्थिती आहे महायुतीतल्या नेत्यांपैकी? जवळपास सगळेच महायुतीचे नेते जे आहेत ते इथे आलेले आहेत। उदय सामंत असतील, एकनाथ शिंदे असतील, नितेश राणे देखील इथे आपल्याला आता आलेले आहेत। त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे असतील, भाजपचे आणि शिवसेनेचे सगळे नेते आणि आमदार जे आहेत ते बौद्धिकाला उपस्थित झालेले आहेत। आताच बौद्धिकाकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आपण पाहतो आहोत त्याच्यामध्ये ते जात आहेत। बौद्धिकाला ते आता उपस्थित होत आहेत। अशा पद्धतीने सगळे नेते जे आहेत ते इथे उपस्थित झालेले आहेत। मात्र राष्ट्रवादीचे नेते जे आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळत नाहीये। हितेश, जे मार्गदर्शन संघाचे पदाधिकारी करणार आहेत महायुतीतील घटक पक्षांना त्याचबरोबर आमदारांना, तर ते मार्गदर्शन पुढील सत्ता चालवण्यात महायुतीला कितपत उपयोगी असेल? नक्कीच ज्या पद्धतीने हे जे बौद्धिक आहे त्या बौद्धिक मध्ये शिस्त कशा पद्धतीने पाळली पाहिजे, काम कशा पद्धतीने केलं पाहिजे याकडे हे बौद्धिक जे असते ते दिलं जाते। त्याचप्रमाणे राज्याचा कारभार जो आहे तो कशा पद्धतीने चालवला पाहिजे
या पद्धतीचं देखील बहुतेक इथे दिलं जाईल. अशा जी. प्रकारे एकंदरीत शिस्तीत कसं काम केलं पाहिजे, कशा पद्धतीने राज्याला जे आहे घडवून आणता आलं पाहिजे, कुठली म्हणजे नागरिकांना कुठली गैरसोय होऊ नये, या पद्धतीचे सगळे जे बौद्धिक आहे ते जी नियमावली आहे ती देखील इथे सांगण्यात येत असते. जी हितेश, मध्यंतरी जेव्हा विधानसभा निवडणुकीच्या आधीच खरं तर संघ आणि भाजपामध्ये थोडे मतभेद असल्याचं समोर आलं होतं, कारण अजित पवारांना सत्तेत समाविष्ट करून घेणं हे संघाला तितकंसं पटलेलं नव्हतं. हेच कारण असू शकतं का अजित पवार यांच्या अनुपस्थितीचं? ज्याने बघितलं गेलं तर या अगोदर पण हे पहिल्यांदाच नाही तर या अगोदर देखील अजित पवारांनी इथे स्मारकाजवळ येण्यास जे आहे काढलेलं आपण पाहिलेलं आहे. मात्र संघाकडून पण त्यांचा कुठेतरी विरोध आहे का, हे देखील हा देखील प्रश्न इथे उपस्थित होताना आपण पाहतो आहोत. मात्र अजित पवार जर आता काही वेळात जर इथे पोहोचले तर कदाचित हे चित्र जे आपण बोलतो आहोत तो चित्र जे आहे ते बदलू शकतं. मात्र अजूनपर्यंत तरी मुख्यमंत्री आलेले आहेत, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार इथे आलेले नाहीत. जी, धन्यवाद हितेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक केलं जाणार आहे आणि या बौद्धिकाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित आहेत. भाजपाचे नेते मंडळी, शिवसेनेचे नेते मंडळी उपस्थित आहेत. मात्र मुख्य म्हणजे इथे अजित पवार यांची अनुपस्थिती आहे. राष्ट्रवादीचा एकच आमदार तिथे उपस्थित आहे.